मॉर्निंग मित्रांनो, आज 29 तारीख आहे आणि आज आपण काश्मीर श्रीनगरमध्ये आहे आणि आज आपण सकाळी आता सोनमर्गला जाणार आहे। तर आमची अशी मंडळी सगळी आता आस्ते तयार होते। आमचा नाश्ता लागणार आहे आणि आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे। आता इकडं खूप सर्दी असल्यामुळे माझा घसा बसलेला तुम्ही बघू शकता। हा आपला हॉटेल आहे, आपण या हॉटेलमध्ये बसलेलो आहे आणि आपली मंडळी बघा कशी एकदम टकाटक तयार झालेली आहे। चला तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो कसा काय ते। आपला आजचा सकाळचा नाश्ता उपमा आणि ब्रेड बटर लागलेले आहेत, मोठा चहा पण आहे आणि इकडे मंडळी आपली सगळी बसली बताओ ना। ये ब्लॉग में बोलने वाली हिंदू इसलिए ब्लॉग में सोनमर्ग ना नाम बताओ ना यार। सोनमर्ग उसका टिक्का लगा के वो ऐसे सकाळ झालेली आहे। तुम्हाला पहिली व्हिडिओत बोललेलो मी काय ते। आणि इथे आपले ड्रायव्हर सगळे रेडी आहेत गाडीचे। इकडे आपल्या गाड्या आहेत। आता आपण सोनमर्गला निघणार आहे थोड्याच वेळात। तुम्ही बघू शकता सगळी रेडी झालेली आहे। असा आपला मागे हॉटेल आहे। बिना सिगरेटचा धूर निघतोय। गुड मॉर्निंग। आता यांची पण सकाळ झालेली आहे। गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग, ऑल गुड मॉर्निंग। आस्ते सगळ्यांची सकाळ होते आणि पण आता नाश्ता करायला चाललेले आहेत। तर तुम्हाला आजची आमची तयारी कशी वाटते? आणि पावसाचा खूप मोठी मेहरबानी झालेली आहे। पाऊस आता बंद झालेला आहे। बघा कसं काय पाऊस थांबलेला आहे। खूप बरं वाटलं आणि तिकडे सोनमर्गला बरफ पडतो असं सांगतात। आता आपण सोनमर्गला जाणार आहे, तुम्हाला समजलेच आहे। चला पुढे भेटूया कसं काय ते। जयकारा शेरावालीदा साचे दरबार की जय। आता सगळी लेडीज मंडळी आलेली आहेत आपली आणि निघणार आहे आपण आता थोड्याच वेळात। इथं भरपूर जणांचा नाश्ता वगैरे झालेला आहे। चला हे बघा आपण आता निघणार आहे। ताई आलेले आहेत सोनमर्ग। चला 32 सोनमर्ग। आता मंडळी आमची लेडीज मंडळी झालेली आहे। सगळी लेडीज मंडळी झालेली आहे। देशेकरांची शान नीता की आणि आमचं मेवणे आलेले आहे तिथे सगळ्या तयार होऊन सगळ्या ब्युटी क्वीन झालेल्या आहेत आता। कोणाचं योगदान लाल गाडीला, काय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला।
आता आम्ही सोनमर्गला जाताना मध्ये थांबलोय रस्त्यामध्ये. इथे आपल्या दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत. इकडे नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे आपला. या साईडला मस्त व्ह्यू आहे, दाखवतो तुम्हाला. इकडे नाश्ता चालू आहे आपला, बघू शकता तुम्ही. इकडे नाश्त्याची सोय केलेली आहे, नाश्ता चालू होते. जाताना नदीला पाणी भरपूर वाढलं आहे, असा व्ह्यू भेटला आहे आपल्याला. बघू शकता व्ह्यू. त्या जागेवरती आपण थांबलेलो आहे. ऑल बायकर्स. सोनमर्गला चाललेलो आहे. 15 किलोमीटर बाकी आहे. सगळ्या गाड्यांच्यावर स्नोफॉल झालेला आहे. बघू शकताय बघा, सगळ्या गाड्यांच्यावर. आणि आम्हाला पडदा भाग बरोबर भेटणार आहे. आम्ही नशिबाने मे महिन्यात आम्हाला भेटतो. आलेली आहे बर्फाची ट्रक आलेली, बर्फाची ट्रक. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता रस्त्यात जातानाच आपल्याला एवढ्या लवकर स्नोफॉल मिळालेला आहे. आणि स्नोफॉल पण एकदम फास्ट होते. बघू शकता तुम्ही कसा काय स्नोफॉल आहे ते. आणि वरती गेल्यानंतर आपल्याला आणखीनही स्नो मिळणार आहे. तर स्नोफॉल मिळाल्याचा आनंद हा वेगळाच असतो. तो आनंद इथे आमचा व्यक्त होत आहे. फुल बर्फ पडतो, बघू शकता. बघू शकता कसं काय ते फुल बर्फ पडत आहे. बघा फुल हेवी स्नोफॉल झालेला आहे. स्नोफॉल चालू आहे, थांबतच नाही. फुल मजा, फुल मजा. आज स्पॉट पोहोचायला टाइम आहे. मला वाटतं पोहोचून देतो का नाही, भरोसा नाही. एवढा बरं पडतो. सगळे आपले आर्मी वाले आहेत. जन्नत ए काश्मीर. वेलकम टू सोनमर्ग बोर्ड आलेला आहे. अजून सोनमर्गला पोहोचलो पण नाही भावांनो. सोनमर्गचा बोर्ड आलेला आहे. आणि बर्फ बघा तुम्ही, बोर्ड बघा सोनमर्गचा. इकडे आता फुल स्नोफॉल पडत आहे. फुल स्नोफॉल चालू आहे. आपली मंडळी आलेली आहेत. आपण इथं बार्गेनिंग केलेली आहे. फुल स्नोफॉल. फुल बर्फ पडतोय, फुल स्नोफॉल पडतोय. कधूची मजा झालेली आहे. स्नोफॉल दादा हमारा रहता ही स्नो चालू झालाय. स्नो चालू झालेला आहे. परत एकदा स्नो चालू झालेला आहे. स्नो चालू झालेला आहे इथे. परत एकदा
बघू शकता आजची तारीख आहे 29 एप्रिल 2024. या महिन्यात एवढा बर्फ कधी पडत नाही, पण फर्स्ट टाइम या वर्षी पडलेला आहे बर्फ. बघू शकता आपण दरवर्षी टूर घेऊन येतो. काश्मीर टूर असते, कधी शिमला मनाली टूर असते. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आणि आपलं चॅनल आवडला असेल तर या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला आपल्या टूरचा कसा काय तुम्हाला आपल्या टूरचा अनुभव कसा आलाय? टूर बद्दल तुम्हाला काय वाटतं? टूर बद्दल एकदम छान वाटतं की इथं भरपूर स्नो पडलेला आहे. त्याचा एन्जॉय आम्ही आता घेत आहे. थँक्यू. जाने का है हर साल आते हैं, वो पॉइंट देखना है तो इधर नहीं जाना है. अरे नहीं जाएगा, जाने के लिए. चलो हम लोग को वीडियो निकालने का. चलो बार्गेनिंग चालू आहे इथे आपली. आता तुम्ही बघू शकता आपण बार्गेनिंग केलेली आहे इथे. ड्रेस आणि बुटांचे दोघांचे मिळून 350 रुपये आहे. आणि इथे आल्यानंतर त्यांच्या पर्सनल ड्रोनमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ काढतात. इथं आल्यानंतर ते 500-600 रुपये सांगतात, पण त्याची पण आपण बार्गेनिंग केलेली आहे. 250 रुपये पर पर्सन. करा आतवरती करा. मैडम को साथ में फुल मजा का? फुल मजा. आय एम सो हॅपी. स्नोफॉल, हेवी स्नोफॉल. फुल मजा का? खूप म्हणजे खूप मजा आली आम्हाला. सब लोग जा रहे हैं मैडम के साथ. एकदम फ्रेश स्नो आहे इथे. बघू शकता आपण आता इथे व्हिडिओ काढणार आहे. इथली जी माणसं असतात त्यांच्याकडून आपण आता व्हिडिओ काढणार आहे. एकदम फ्रेश स्नो बघू शकता, एकदम फ्रेश. इकडे बाबा तू चालले पुढे मी काय करू? कोण तेरे लिए हम हैं जिए होठों को सिए. तेरे लिए हम हैं जिए. ओ माही 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 मेरी वफा पे हक हुआ तेरा. ओ माही माही वे ओ माही 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 लो मैं कयामत तक. मैंने जानी इश्क की गली, बस तेरी आहटें मिली. मैंने चाहूँ ना तुझे, पर मेरी एक ना चली. इश्क में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें. दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं. हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे. तू बरखा मेरी, मैं तेरा बादल पिया.
नमस्कार मित्रांनो, आपण आता स्नोफॉलचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आता आपण रिटर्न श्रीनगरला चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे एवढा स्नो पडतोय का इथे कोणी राहू शकत नाही उभा ना. या स्नोमुळे इथे गाड्याही चालत नाही. तर आपण आता परत रिटर्न श्रीनगरला चाललेलो आहे. खूप स्नोफॉल एकदम जास्त पडत आहे, त्यामुळे इथे आपल्याला उभा राहता येत नाही. तुम्ही बघू शकता किती गाड्यांवर किती स्नो पडलेला आहे आणि त्या स्नोमुळे एकदम खूप ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि आमच्या सगळ्या गाड्या फसलेल्या आहेत इथे. तर आपण आता गाडीला धक्का मारा बेकार परिस्थिती झालेली आहे. बरं मेरे नीचे चाबी नहीं रही, हिल भी नहीं रही हो. नीचे बर्फ आया यार, एक ही बार चढ़ा ले. झालेली आहे अशी डेंजर परिस्थिती झाली आहे ना, नाही वरती जाऊ शकत नाही ना. खाली एकदम खतरनाक एवढी खतरनाक परिस्थिती आहे ना, एकदम डेंजर परिस्थिती झालेली आहे. डेंजर झोनमध्ये आली, एवढ्या खतरनाक पूर्ण सगळ्या गाड्या. टायर बघा कसं झालं इथे, एकदम खतरनाक काम आहे. आर्मीवाले आले आपण, सगळ्या आर्मीवाले आले तिथे. आता गाड्या कशा तरी काढायच्या, एवढा डेंजर काम लागेल. आयुष्यात कधी असं विचार नव्हता केला का असते पण दिवस बघायला भेटतील. एकदम खतरनाक काम आहे. बर्फामध्ये गाड्याला धक्का मारायला लागला. आता आर्मीवाले आल्यात आणि आता त्यावेळी पण धक्का मारत पुढच्या गाड्या काढत घेतल्यात. आम्ही आता मागच्या गाड्या काढणार आहे. भाई साहब क्या हाल है अभी? ठंडी का मजा लो. निकल पाएंगे हम लोग? हाँ निकल पाएंगे. हो क्यों नहीं निकलेगा. यहाँ से कौन सा है? बेकार एवढी लोक आलेली आहेत सगळी गाड्या काढायला. या गाडीची लोक याची गाडी आपल्या सगळी लोक गाड्या काढायला आलेले आहेत आणि बर्फ एवढा बर्फ पडतो तर तुम्हाला काही सांगू शकत नाही. हे बघा एकेका गाडीवर किती बर्फ जमा आहे बघा. विचार करा. बस आ गया ना इसका. काय पण करा म्हणा, आम्ही ना माहिती आम्ही हे नाही. ब्रेड अंडा खायला. काय रे वीडियो कर शेकोटीचा. कहाँ से सब लोग? बॉम्बे 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 महाराष्ट्र में बॉम्बे महाराष्ट्र. बरं वाटलं ना. हा एकच पिल्लू होतं तुझं. हाय हॅलो. आज आम्ही काश्मीर मध्ये गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहोत आणि आज आम्हाला खूप थंडी लागल्यामुळे आमच्या राहुल दादाने आम्हाला शेकोटीची अरेंजमेंट करून छान पैकी दिलेली आहे. आणि आता आम्हाला असं वाटतं की आम्ही थंडीमध्येच आहोत. आम्हाला आता आमच्या गावाकडच्या उन्हाची झळ जराही पोचली नाही, तर आम्ही गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहोत आणि खूप छान प्रकारे एन्जॉय करत आहोत. थँक्यू राहुल दादा.